जे क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये पूर्वी कलम 41 होतं, जे आता BNSS मध्ये 35 झालेलं आहे, त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे। या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते। त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते, पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचं आहे। कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे। परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारणं दिले पाहिजे की अटकेचे कारणं काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारणं कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये FIR दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार, ते फरार नव्हते, ते सतत हजर होते, या कोर्टामध्ये हजर होते, त्या कोर्टामध्ये हजर होते। म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते। आणि दुसरा, त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहे ते सांगा, मी यायला तयार आहे। आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता अर्ज कोणी दिला, अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे। सगळ्या 7 दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच। कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात। 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात। नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्त्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो। त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे। त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे। जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉईस सॅम्पल घेण्याचे, तर पोलिसांना व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉईस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल। जे तक्रारदार आहेत त्यांनी ऑडिओ व्हिडिओ जी क्लिप आहे ती जाणून बुजून व्हायरल केलेली आहे, त्यांचा हेतू तपासावा अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील गेल्या सुनावणीवेळी केला, आता देखील तसाच युक्तिवाद केलेला आहे। इंद्रजित सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात की ते अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात। इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजित सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल, ऑडिओ क्लिप ही व्हायरल करणं हे शक्य नाही। ते व्यथित झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही। यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे। कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही, ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं, कुठे जायचं, आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचं सुद्धा माध्यम आहे, लोकांचं एक न्यायालय आहे। तिथे माहिती झालं पाहिजे, जे चेहरे वाईट आहेत, जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत, त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे। असं जर त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही। अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही। त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेन्स यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे होता, पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यथित होणं राहिलं नसतं, त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसता। त्याच्यामुळे आपण काही बोलायचं आणि मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही, हे अत्यंत चुकीची भूमिका ही आहे असं मला वाटतं। सर, 25 फेब्रुवारीचा गुन्हा दाखल आहे, आज 25 मार्च आहे, 1 महिना तोडकर कुठे होते असं देखील युक्तिवाद तुमच्या बाजूने करण्यात आला। याबाबत 1 महिन्याचं प्रोसिडिंग्स काय असू शकतात कोर्टकरांच्या बाबत? जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्यांचं, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात।
त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या CCTVचं फुटेजसुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे, त्या CCTV फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का, हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे. मुळात मी सुरुवातीपासून हे सांगतो आहे की यांची लढाई, माझी लढाई किंवा आम्ही सगळेजण जे लढतो आहे, कोणाची लढाई प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे. ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी काही बोलेल, कसंही बेताल वक्तव्य करेल, कोणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करेल, हे महाराष्ट्रात चालणार नाही. हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची ही मोहीम आहे. गेल्या 1 महिन्यापासून काल त्यांच्या गाडीसहित त्यांचं फुटेज मिळालेलं आहे. ती गाडी कोणाची होती काय हे आपण गाडी कोणाची होती मला माहीत नाही. आता त्यांनी तर त्या 6.5 कोटीच्या वगैरे सगळ्या गाड्या वापरण्याचं पण रेकॉर्ड केलेलं आहे. एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटत असेल, पण असे सुद्धा काही पत्रकार महाराष्ट्रात तयार होत आहेत. त्या सगळ्या गाड्यांची माहिती घेतली पाहिजे की त्यांच्याकडून त्या कशा आल्या, कुठून आणल्या, याबद्दलची माहितीसुद्धा पोलीस घेतील. कारण की तपासाच्या भागामध्ये आता सगळंच येणार, कारण की त्यांनी ज्या ज्या माध्यमांचा लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी उपयोग केला त्या सगळ्यांची माहिती घेतली पाहिजे. मोबाईल डेटामध्ये काही टॅम्परिंग झालं असं वाटतंय का? सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरिम जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस, तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं, आम्ही हे म्हटलेलं नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो, मोबाईल आपण हे केलेलं आहे, फॉर्मॅट केलेला आहे. आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे, डिलीट करणे, इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळूसुद्धा शकत नाही. आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास. त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं, हे सुद्धा कळणं आवश्यक आहे. कारण की याचा अर्थ तुमच्यासोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोण आहेत याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे. गेल्या सुनावणीच्या वेळी आपण एक मुद्दा मांडला होता की कोरटकरचे जे फोटो आहेत ते कोल्हापुरातील देखील पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे आहेत, त्यामुळे कदाचित का उशीर लागत असेल. आता त्या कोरटकरला पकडलेला आहे, आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहात का? मी ठामच आहे की काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचं बोलणं होत होतं. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत कोण पोलीस अधिकारी आम्ही कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु मी इथले SP महेंद्र पंडित, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरुवातीपासून करणारे झाडे साहेब जे PI आहेत, त्या सगळ्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या पोलीस दलामध्ये अनेक चांगले पोलीस आहेत. राजकीय लोकांनी जर त्यांच्यावरचा दबाव काढून घेतला तर ते एका दिवसात सगळी चौकशी करून महाराष्ट्रासमोर मांडू शकतात. त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांचा गैरवापर याच्यामध्ये काही जणांचा झालेला आहे, हे वास्तव आपण नाकारून चालणार नाही. तेलंगणामधून त्याला कोरटकरला अटक करण्यात आली आहे. काँग्रेसने त्याला आश्रय दिला असा आरोप भाजपकडून करण्यात नाही. कसं आहे, जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी काजळ लावलं डोळ्याला आणि ताईत घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे. त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणंसुद्धा त्याच प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे की आरोप कोणीतरी कोणावर तरी असेल, आरोपी कोणीतरी असेल आणि मग तो दाखवायचा प्रयत्न दुसराच कोणीतरी करायचा, हे डायव्हर्जन आहे सगळं. काँग्रेसचे कोणी लोकांनी असं केलं असेल असं माहीत नाही मला, पण त्यांनी केलं असेल कोणी तर त्या थातूर मातूर नेत्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.